टिळकनगर बालविद्या मंदिर स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट माय इंग्लिश बुक टॉपिक मिक्स अप एंड केक. Hello friends, today subject is English. Now take your English book and page number 56. पेज नंबर 56. आज आपण शिकणार आहोत एक पोएम मिक्स अप एंड केक. मुलांनो बघा पुस्तकामध्ये मिक्स अप एंड केक. लिसन, रिपीट अँड सिंग. ऐका, माझ्या पाठोपाठ म्हणा, हे गाणे म्हणा. मिक्स अप एंड केक, स्टर अप एंड केक. Mix up and cake, stir up and cake, pop it in the pan, pop it in the pan, fry up and cake, toss up and cake, fry up and cake, toss up and cake, catch it if you can, catch it if you can. मुलांनो याचा अर्थ आता आपण पाहूया. मिक्स अप एंड केक म्हणजे पॅनकेकचे मिश्रण एकत्र करा. आता पॅन केक म्हणजे पॅन म्हणजे तवा. तव्यावरती जो केक तयार करतात त्याला पॅन केक म्हणतात. स्टर पॅन केक म्हणजे पॅनकेक नीट ढवळून घ्या. स्टर म्हणजे नीट ढवळून घेणे. पॉप इट इन द पॅन. पॉप इट इन द पॅन म्हणजे पॉप असा आवाज करून पॅनमध्ये घ्या. फ्राय हे पॅन केक म्हणजे पॅनकेक भाजून घ्या. टॉस पॅन केक म्हणजे पॅनकेक वर उडवा. कॅच इट इफ यू कॅन. शक्य असल्यास तो पकडा. परत म्हणूया. मिक्स पॅन केक, स्टर पॅन केक, मिक्स पॅन केक, स्टर पॅन केक, पॉप इट इन द पॅन, पॉप इट इन द पॅन, फ्राय पॅन केक, टॉस पॅन केक, फ्राय पॅन केक, टॉस पॅन केक, कॅच इट इफ यू कॅन, कॅच इट इफ यू कॅन, catch it if you can. मुलांनो इथे बनाना डिलाईट. लिसन, रिपीट अँड लर्न टू प्रेझेंट द रेसिपी. ऐका, म्हणावं, ही पाककृती सादर करायला शिका. फ्रेंड्स, प्लीज पे अटेन्शन, फॉलो these steps and make a delicious dish. मित्रांनो इकडे लक्ष द्या. या कृती माझ्याबरोबर करा आणि एक सुंदर रुचकर छान अशी डिश तयार करा. आता इथे फर्स्ट पील ए बनाना. इथे चित्रामध्ये फर्स्ट पिक्चर पील ए बनाना म्हणजे केळ्याचे साल काढा. सेकंड पुट द पील इन अ डस्टबिन. दुसरं चित्र बघा. केळ्याचे साल एका डस्टबिनमध्ये म्हणजेच कचऱ्याच्या डब्यात टाका. थर्ड तिसरं चित्र बघा. कट द बनाना इंटू पीसेस म्हणजे केळ्याचे तुकडे करा. कट द बनाना इंटू पीसेस. फोर्थ पुट द पीसेस इन ए बाउल. तुकडे एका बाउलमध्ये म्हणजे वाटीमध्ये ठेवा. फिफ्थ ॲड अ स्पून फुल ऑफ शुगर म्हणजे एक चमचा साखर त्याच्यामध्ये घाला. सिक्स्थ pour सम मिल्क ऑन इट. थोडेसे दूध त्याच्यामध्ये घाला. सेवन्थ स्टिअर इट विथ द स्पून म्हणजे चमच्याने ते
एकसारखे करून घ्या, म्हणजे ढवळून घ्या. 8th, eat it up. आता ते सगळ्यांनी खा. या डिशचं नाव काय आहे मुलांनो? तर केळ्याचं शिकरण. हे तुम्ही तुमच्या आईसोबत बसून केळ्याचं शिकरण करायला शिकायचं आहे. आणि वरील कविता वहीमध्ये लिहा आणि पाठ करा, म्हणा. ओके, धन्यवाद.